बातमी आपल्यापर्यंत येते। ऑपरेशन टायगरमध्ये नाव आलेल्या सर्व 6 खासदारांना Y+ सुरक्षा दिली जाते। 24 तास निवासस्थान आणि सोबत पोलीस राहणार आहेत त्या खासदारांना Y+ सुरक्षा मिळणार आहे। या ठाकरे सेनेच्या सर्व खासदारांना आता 6 खासदारांना Y+ सुरक्षा दिली जाणार आहे। त्यांच्या निवासस्थानी आणि त्यांना स्वतःला सुद्धा ही Y+ सुरक्षा दिली जाणार आहे। 24 तास ही सुरक्षा त्यांच्या सोबत राहणार आहे। Y+ सुरक्षेचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे सर्व 6 खासदार आता सतत सुरक्षित राहणार आहेत। राज्य गुप्तचर विभागानं हा निर्णय घेतलेला आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून। संजय, काही अपडेट्स आहेत सुरक्षेबाबत? निश्चितच कालपासून ऑपरेशन टायगर सुरू झालेला आहे आणि यातील 6 खासदार जे फुटेच्या मार्गावर आहेत आणि 6 खासदार गेल्याची अशी माहिती आहे। त्यानंतर SID म्हणजे राज्य गुप्तचर विभागाच्या वतीने या खासदारांची सुरक्षा वाढवलेली आहे। यांना Y+ सुरक्षा पुरवण्याचा जो निर्णय आहे ते SID विभागाने घेतलेला आहे। 24 तास हे सुरक्षा व्यवस्था या खासदारांच्या निवासस्थानी आणि त्यांच्यासोबत हे पोलीस कर्मचारी हजर राहणार आहेत। ठीक, धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। तर या सर्व 6 खासदारांना आता Y+ सुरक्षा दिली जाते। राज्य सुरक्षा दलाने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे। राज्य गुप्तचर विभागानं हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार या सर्व 6 खासदारांना त्यांच्या निवासस्थानाबाहेर आणि त्यांनाही Y+ सुरक्षा 24 तास पुरवली जाणार आहे। आज मध्यरात्री हे सर्व 6 खासदार मुंबईत दाखल होतील। त्यानंतर गोरेगावमधल्या वेस्टिन हॉटेलमध्ये शिंदे सेनेनं काही रूम बुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यानुसार हे खासदार तिथे थांबण्याची शक्यता आहे। तिथूनच मग शिंदे सेनेच्या वर्धापन दिन मेळाव्याला हे 6 खासदार जातील आणि स्टेजवर उपस्थित राहून एक प्रकारे आपण आता ठाकरे सेनेत नाही तर शिंदे सेनेत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि 21 जूनला मात्र अधिकृत घोषणा केली जाणार आहे।